संजय राऊतांनी महायुतीमधल्या शीतयुद्धावरती नेमकं काय म्हटलंय पाहूयात। अजित पवार हे डेप्युटी सीएम आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र फडणवीस यांची या सूचना असल्याशिवाय अजित पवार हे करणार नाही। म्हणजे हा संघर्ष अजित पवार असा नसून शिंदे गट विरुद्ध फडणवीस असा। मुख्यमंत्री हे सर्वसार्व आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय सूचनेशिवाय अजित पवार ह्या लोकांचा असा बूच लावू शकत नाहीत, बांबू घालू शकत नाहीत। तो घातलेला आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे वरचे नेते हे या पाठीशी आहेत सगळ्या। हळूहळू तुम्हाला कळेल। देवेंद्र फडणवीस हे काय फार सरळ राजकारणी नाही आहेत ना आमच्यासारखे, कारण ते माजी मुख्यमंत्र्यांच्या गौरव सोहळ्याला गेले नाही। आम्ही गेलो नाही सोडून द्या, आमचे वैचारिक मतभेद आहे, पण त्यांच्याच सरकारचा कार्यक्रम होता आणि ते गेले नाहीत। कारण याचा अर्थ ते स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःला स्वीकारलेलं नाही आणि ते ताजे माजी मुख्यमंत्री आहेत। आमचे तर जुने आहेत सगळे, आमचे माजी जुने आहेत, ते तर ताजे माजी मुख्यमंत्री आहेत। तर ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी जायला हरकत नव्हती, ते गेले नाहीत। याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत आणि स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत। म्हणजे ते भावी मुख्यमंत्री आहेत। आता देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।